नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला येणारे संभाव्य क्वेश्चन आणि इतिहासचे सगळे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 1. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवटीतील महाराजांसोबत नसणारा गट कोणता होता? सिद्दी जोहर, शाहिस्ते खान आणि अफजल खान हे 3 गट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नव्हते. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. यंग बंगाल या चळवळीत कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? सर हेनरी व्हिव्हियन यांनी यंग बंगाल या चळवळीस अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. डॅडॅश यांनी मुंबई येथील इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इटक कामगार संघटनेची स्थापना कोणी केली होती? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना केली होती. शिखा संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिखा संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा केली होती. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली होती. केव्हा केली होती? 1848 ला. 1848 मुलींची पहिली शाळा काढली होती. कुठे काढली होती? पुणे या ठिकाणी बुधवार पेठेमध्ये. डॅडॅश येथे भारताचे पितामह असे म्हटले जाते. कोणाला? दादाभाई नौरोजी यांना. दादाभाई नौरोजी यांनी हे पारसी व्यक्ती होते. राष्ट्रीय काँग्रेसचे पारसी व्यक्ती पहिले व्यक्ती होणारे दादाभाई नौरोजी होते. पारसी व्यक्ती केव्हा झाले ते? 1886 ला. आणि दुसरे 1893 ला आणि 1906 ला. 3 वेळेस दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली होती? मुंबई या ठिकाणापासून सुरुवात झाली होती. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यासाठी तुफान सेना स्थापना केली? कुठे स्थापना करण्यात आली? सातारा जिल्ह्यामध्ये स्थापना करण्यात आली. तुफान सेना ही सातारा जिल्ह्यामध्ये. लाला हरदयाल यांनी गदर संस्थेची स्थापना कुठे करण्यात आली होती? कॅनडा अमेरिका या ठिकाणी. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जातात? महात्मा फुले यांना ओळखले जातात. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जातात. आशियातील सर्वात मोठा सहकारी कारखाना वसंतदादा पाटील सहकारी कारखाना कुठे आहे? हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. जून 2016 मध्ये निधन झालेले मोहम्मद अली कोणत्या क्षेत्रात संबंधित होते? मुष्टियोद्धा याच्याशी संबंधित होते. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब ज्याच्या कारकिर्दीत झाला? कोणाच्या? लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळात भारतीयांना इंग्रजी देण्याचा अवलंब केला होता. ॲट द फीट आणि महात्मा गांधी हे पुस्तक कोणाचे होते? राजेंद्र प्रसादचे होते. पुण्यात डॅडॅश या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना हॉटसन या हंगामी गव्हर्नरच्या गोळ्या झाडल्या होत्या. कोणी झाडल्या होत्या? वासुदेव बळवंत गोगाटे यांनी हॉटसन यांचा वध केला होता, म्हणजे हत्या केली होती. इसवी सन 1908 मध्ये टिळकावर खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र घेतले होते. कोणी घेतले होते? मोहम्मद अली जिन्ना यांनी घेतले होते. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? जयप्रकाश नारायण यांनी चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले होते. कुष्ठरोगी निवारण आणि पुनर्वसन कार्यवास आळंदी जवळ डुडुळगाव येथे चालवल्या जाणाऱ्या संस्थेत डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडित आहे. कशा संबंधित आहे? आनंदग्राम यांच्याशी निगडित आहे. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची कोणती संस्था होती? सन्मती बाल निकेतन हडपसर पुणे या ठिकाणी होती. सन्मती बाल निकेतन हडपसर या ठिकाणी अनाथांची माय म्हणून ओळखले जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची संस्था होती. संतती नियमाच्या पहिल्या चळवळ महाराष्ट्रातील डॅडॅश सुरू केली. कोणी सुरू केली? रघुनाथ धोंडो कर्वे यांनी
संतती नियमांची महाराष्ट्रात चळवळ सुरू केली होती. महाराष्ट्रात पहिले वृत्तपत्र कोणते होते? दर्पण होते. दर्पण केव्हा केले होते? 1832 ला. 1832 ला. कोणी सुरू केले होते? बाळासाहेब जांभेकर यांनी सुरू केले होते. गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण होते? रवींद्रनाथ टागोर होते. रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर गीतांजली या पुस्तकासाठी नोबेल पुरस्कार भेटला होता. नोबेल पुरस्कार कधी भेटला होता यांना? 1913 ला भेटला होता. 1913 ला यांना नोबेल पुरस्कार भेटला होता. ती भारतातील पहिले व्यक्ती होते. कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलच्या तैनाती फौजीची पद्धत अंमलात आली होती? कोणी आणली होती? लॉर्ड वेलेस्ली. लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत यांनी अंमलात आणली होती. आणि पहिला कोण होता स्वीकारणारा? हा निजाम होता. केव्हा स्वीकारला होता? 1858 ला. 1858 ला. 1758 ला. कोसबाडाच्या टेकड्यावरून आत्मवृत्त कोणी लिहिले होते? अनुताई वाघ यांनी. अनुताई वाघ यांनी कोसबाडाच्या टेकड्यावरून हे आत्मवृत्त लिहिले होते. जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? रुक्मिणी स्वयंवर आणि सीता स्वयंवर हा ग्रंथ जयराम स्वामी यांनी लिहिला होता. साताऱ्याच्या अजिंक्य तारा किल्ल्याचा सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान दिला होता. कोणी दिला होता? छत्रपती राजाराम राजे यांनी केले होते. साताऱ्याच्या अजिंक्य तारा किल्ल्यात सर्वप्रथम मराठ्यांना राजधानीचा मान दिला होता. कोणी दिला होता? छत्रपती राजाराम राजे यांनी दिला होता. थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यात होते? हे कराड तालुक्यात होते. कराड तालुक्याचे होते. प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला होता? कोणत्या? भोरप्या या डोंगरावर बांधण्यात आला होता. पेशवा काळात मामलेदाराचे केचरीत कोणी अधिकार नसे? कोण नसे? मजबूतदार नसे. मजबूतदार. कोणत्या वर्षी राजा शाहू राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? कोणी केव्हा केली होती? 1708 ला. 1708 ला. ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गावी होते. कोणते होते? कनेरखेड येथील होते. संगीतांचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? सामवेदाला म्हणतात. सामवेदाला संगीतांचे वेद असे म्हणतात. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी डॅडॅश यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली होती. कोणी केली होती? छत्रपती शाहू महाराज यांनी डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1916 ला केली होती. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली होती. होम रूल चळवळीची सुरुवात कोणी केली होती? लोकमान्य टिळक आणि पंडिता रमाबाई यांनी दोघे मिळून सुरुवात केली होती. केव्हा केली होती? 1916 ला केली होती. जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? हे अभिनव भारत होते. अभिनव भारतशी संबंधित होते. अभिनव भारत एक कोणी सुरू केली मित्रांनो? केव्हा केली? 1905 ला सुरुवात केली आणि महर्षी कर्वे यांनी सुरू केली. कर्वे नाही मित्रांनो, हे सांगा कमेंट मध्ये सांगा. कर्वे नव्हते, दुसरे आहेत. कोणाचे ते कमेंट मध्ये सांगा. 1942 आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅडॅश या शाळकरी विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्वीकारले. कोणी स्वीकारले ते? शिरीष कुमार घोष यांनी स्वीकारले होते. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅडॅश यांनी सुरू केली होती. कोणी केली? लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. लक्षात राहू द्या. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? ब्रिटिशांच्या साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली होती? स्वराज्य पक्षाची स्थापना ही 1923 ला सुरुवात झाली होती. कोणी केली होती? मोतीलाल नेहरू यांनी स्थापना केली होती. मोतीलाल नेहरू यांनी. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधित धोरण स्वीकारले होते. कोणते? अलिप्तवाद हे स्वीकारले होते. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वर्तपत्राची स्थापना केली होती? हे केसरी वर्तपत्राची स्थापना केली होती. केसरी हे वर्तपत्र कशातून होते? हे मराठीतून होते. आणि केव्हा स्थापना केली होती? 1881 ला. 1881 स्थापना केली होती. यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे कोणत्या तालुक्यात आहे? मडणगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर 1904 मध्ये
कोणत्या क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली होती? अभिनव भारत. अभिनव भारत ते वर झाले मित्रांनो, त्याचे उत्तर खाली आहे. कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते? गोपाळ गणेश आगरकर याने सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते. सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेशकर आगरकर यांनी सुरू केले होते. अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाचे राज्यकर्ते यांच्या काळात निर्माण केले होते? हे राष्ट्रकूट घराण्याने निर्माण केले होते. राष्ट्रकूट घराण्याने कैलास मंदिर हे स्थापना केले होते. सन 1885 मध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणी अध्यक्ष होते? कोणी होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी 1885 चे अध्यक्ष होते पहिले. 1905 मध्ये लंडन येथील होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली होती? कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला होता? हा बारडोली सत्याग्रह केला होता. बारडोली सत्याग्रह. बारडोली सत्याग्रह केव्हा केला होता? 1927 ला. 1927 ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संबंधित नसलेला बाब कोणती आहे? सार्वजनिक पानवठ्ठे खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले होते. डॅड्यास नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. केव्हा झाला होता? रेवलेट कायद्यानंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता? 13 एप्रिल 1919 ला झाला होता. 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहेत? ब्रीदवाक्य विश्वास एकता बलिदान. विश्वास एकता बलिदान आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. सिंधू संस्कृती कशी होती? सिंधू संस्कृती ही शहरी प्रकारची होती. शहरी प्रकारची सिंधू संस्कृती होती. शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंग होते. गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे? हे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. शिवरायांचे सिंधुदुर्ग व डॅडॅश यासारखे समुद्र किल्ले होते. कुठे होते? विजयदुर्ग होते. विजयदुर्ग या ठिकाणी होते. अकबरच्या महसूल व्यवस्था प्रमुख कोण होता? हा तोरडमल होता. तोरडमल या ठिकाणी होता. सती प्रतिबंध कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला होता? कोणत्या? विल्यम बेंटिंगच्या काळात झाला. विल्यम बेंटिंगच्या यांच्या काळात सती प्रतिबंध कायदा झाला होता. केव्हाचा होता? 1829 चा सती प्रतिबंध कायदा होता. महाराष्ट्रातील मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. जवाहरलाल नेहरू याने डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. कुठे लिहिला होता?